नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी प्रकाशित केली आहे उत्कर्ष प्रकाशननं. ही कादंबरी मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल शहाजीराव भानुदास बळवंत यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला एकच विनंती करतो श्रोते हो, की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी ह्या कादंबरीचा किंवा कोणत्याही कथेचा कुठलाही भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर आणि तुम्ही सगळ्यात आधी ती कथा किंवा तो कादंबरीचा भाग ऐकू शकाल. चला श्रोते हो, सुरू करूयात. शहाजीराव भानुदास बळवंत लिखित भिंगर ह्या कादंबरीचा भाग पहिला. रानात वावटळं उठत होती. रानातल्या ज्वारीची नुकतीच काढणी झालेली म्हणताना रानात पडलेला ज्वारीचा पाला वावटळाबरोबर उडत होता. चौगुल्याचा मळा पीक पाणी जाम आल्यानं यावर्षी बराच खुशीत होता. घराघरातल्या कणगी पण भरलेल्या, पोत्यात भरून ज्वारी साठवलेली. ताटांचा सांडलेला वाळका पाला वावटळी गोळा करत होत्या. डोंगरा एवढ्या कडब्याच्या गंजीकडे बघून परबतीची छाती फुगू लागलेली. नव्या जोमानं कामाला लागायचं अशी उमेद त्यांनी धरलेली. नांगरट्यांनी शेतात घातलेला नांगरटीसारखी त्यांची चाललेली लगबग तो बघू लागलेला. आता रानातला चारा जवळजवळ संपत आलेला. वाळलेली कुसळं आणि तालीचा थोडा हिरवा चारा एवढंच जनावरांना मिळत होतं. तेवढाच हिंडाय फेराय आधार म्हणताना जनावरं ताली काठानं आणि माळानं फिरत होती. थंडी कधीच सरून गेलेली आणि कडक उन्ह बाळसं धरू लागलेली. आज दिवस अजून म्हणावा तितका वर आलेला नव्हता. परबतीची बायको सजा आज लवकरच उठली होती. तिची रोजचीच लगबग चाललेली. वाघराजवळ गेली. तान्ही कोकरं मेंढीच्या कासं खालून ओढून डालपाटी खाली डालली. जर्मलचं तांबलं हातात घेऊन 7-8 मेंढ्या आणि 2 शेळ्या चळाचळा पिळल्या. मेंढ्यांच्या खांडातून जरा मान उचलून तिनं घारीच्या नजरेनं घरापुढच्या अंगणात नजर टाकली तर ढेकळातच टाकलेल्या जानावर संभा अजून झोपलेला दिसला. मऊ आगीवरच्या कण्या राट राट कराव्यात तसा तो घोरत पडलेला. त्याच्या घोरण्याचा आवाज पार तिच्या कानात घुसला तसा सजाचा मेंदू बिघडला. मांडीच्या बेचकीत दाबून धरलेली मेंढीची तंगडी सोडून तिने नांगरटीतलं एक ढेकूळ उचललं. मुडदा बशिवला तुझा, लोद उचलली तुझी, दिसवर आलाय तरी घोरत पडला वय. आता तू उठायचा कावा, आवरावर करून घासभर गिळायचा कावा. चाळायला कधी जाणार ते? परीक्षा का काय म्हणतोय ते जवळ आलंय नव. ढेकूळ हातात धरूनच सजा बोलली. तिने हातातला ढेकूळ खाली ढेकळात टाकला. बोलता बोलता पडलेला पदर सावरला. नाक जरा तोऱ्यानंच वर ओढलं. वजनदार फळांचा घोस वाऱ्यानं हलावा तशी नाकातली गोल गरगरीत पिवळी धमक कांडी तेवढीच हल्ली आणि व्हटावर स्थिरावली. शाळेचं नाव काढल्यावर संभा सावध कुत्र्यागत ताड दिशी उठला. जवळच पडलेलं लोटकं उचललं आणि रांजणात बुडवलं. तेवढ्याच पाण्यानं त्यांनी तोंडावर उकार केलं. उरलेलं थोडं पायावर ओतलं. पैरणीच्या पोटावरच्या फाळ्यानंच तोंड पुसलं. तरा येऊन ढेकळात मांडलेल्या 3 दगडाच्या चुलीजवळ बसला. मुंडकं मुरगळल्यागत मान फिरवून खच्चून आरडल्यागत बोलायला लागला. ए आहे, अगं भाकरीचं टोपलं कुठे? रातचा खरडण बाजरीची शिळी भाकरी खातो आणि जातो शाळेला. बोलता बोलता सजाबाई संभाजवळ आली. तांबल्यातलं दूध सुगडात ओतलं आणि तेच संभा मोरं धरलं. रातीच्याला कोळेगावचा पाहुणा जेवला. टोपल्या 2-3 भाकरी असत्याल्या, कुत्रेसनी होताल्या. एवढं दूध पी आणि जा शाळेला. तर शाळा पण तुझी एक पारगीच आहे. दुपारी शाळाच ना आला म्हणजे मिळून जीवया. आणि येताना वाटत कुठं खेळत बसू नगस. वड्या पलीकडच्या जादवाच्या पोरातनी खेळत बसू नगस. त्या पोरांच्या नांदी लागू नगस.
अरे चांगला शिकलास तर सावलीला बसशील, नाही तर हिंडशीन आमच्यासारखं काट्या कुट्यात. कळ बरं आता. असं बोलत बोलत सजाबाईनं संभाच्या आकाळावर बोट दुमती केली. चांगलं लोटकभर मेंढीचं दूध पिऊन संभा शाळेच्या वाटेला लागला तेव्हा दिवस ढगातनं वर आला. उगवतीचा सबंध शिवार झळझळीत भगव्या रंगात भिजवून काढल्यागत दिसायला लागला. संभाचं गाव खिलारवाडी. खिलारवाडीच्या माळावर संभाजीची कौलारू शाळा. संभाजीची वस्ती मात्र गावापासून 1.5-2 मैलांवर. वस्तीच्या आणि वाडीच्या मधनं एक ओढा अखंड व्हायचा. वस्तीपासून ओढ्यापर्यंत खोल अशी पाणंद होती. ओढा वाहत जाऊन लांब खाली माण नदीला मिळायचा. ओढ्यापासून शाळेपर्यंत गाडी वाट होती. संभा वस्ती पार करून पाणंदीत आला. चिवळं, चिमण्या, साळुंक्या, राघू उग कालवा करत आभाळा खालून फिरायला लागलेले. ओढ्याच्या काठानं नव्यानं उत्पन्न झालेल्या त्या चिलार काटेरी बाभळी, त्या दडणीला बसलेलं मोर, तितर मधूनच हुक्की आल्यागत ओरडायला लागलेलं. संभा शाळेच्या वाटेनं चाललेला, डोळं आभाळातल्या पाखरांकडे लागलेलं आणि कानानं मोरांचं कॅकटनं ऐकायचं काम चाललेलं. त्याच्याकडे बघ सजा ढेकळतच उभी. मागून आलेला पर्वती मोठ्यानं बोलला, ए येडे, मेंढ्या पिळून झाल्या का? वाघर बाजूला कर आणि नांगरटीत मेंढ्या हुसक. नांगरटीत तर नुसतीच ढेकळं. त्या ढेकळाला चिकटलेल्या हराळीच्या काश्या चांदीच्या तारावर आल्यागत त्या काळ्या ढेकळात दिसायला लागलेल्या. नवऱ्याची आज्ञा मानून सजानं वाघरीच्या काट्या पाडल्या आणि रात्रभर वाघरीत तंगलेली मेंढरं भन्नाट मोकळ्या रानात पळाली. एकमेकांच्या मुस्कटात मुस्कट घालून चरायला लागली. मेंढ्या चरत चरत पुढं जातील तशी पर्वतीची कुत्री शिकवल्या सवरल्यागत मेंढ्यांच्या पुढं जाऊन लांब लांब 4 दिशांनी फिरून येत होती. मेंढ्यांबरोबर सावकाश गतीनं चालत होती. बाळूनं आपली आंघोळ विहिरीत उडी मारून उरकली होती. घरासमोरच्या छपरात धोतर वाळत टाकून तो मेंढरांकडे येताना बघून सजा घराकडं माघारी फिरली. बाळू भाऊजी, येडक्याला काहीतरी घेतलं का? सकाळ सकाळ लई तरच देते ती. खोच्यात घेतलेली ज्वारी दाखवत सजाचा दीर बाळू म्हणाला, घेतल्यात ना जुंदळ. बाळू मेंढ्यांच्या कळपाजवळ आला तसा एक बांडा मेंढा ताट मुडकं करून सरळ बाळूकडे धावत आला. त्याच्या पुढं उभा राहिला. पुढचं 2 पाय उंच करून त्वांड बी वर केलं आणि ब्या करून वारडला. बाळूनं धोत्राच्या खोच्याची गाठ सोडेपर्यंत बकरा काही ऐकेना. त्यानं एक जोरात ढुसणी बाळूला मारलीच. पसाभर जुंधळ ओंजळीत घेऊन त्यांनी मेंढ्याला चारलं. मेवा खाल्ल्यागत मेंढ्यानं गबा गबा जुंधळं खाल्लं आणि उड्या हाणत खांडाकडे गेला. बाळू हातातली काठी दोन्ही खांद्यावर आडवी घेऊन मेंढ्या मागून चाललेला. पर्वतीनं दारात उभं राहून एकदा संभाच्या वाटाकडे बघितलं, एकदा बाळूकडं आणि मेंढरांकडे नजर टाकली. त्याच्या मनात काय घोळत होतं हे एकट्या पर्वतीलाच ठावं. तिथंच उभं राहून सजाला हाळी मारली, ए कारभारणी, शंभू काय खाऊन गेलाय का तसाच गेला ग? 2 भाकरी होत्या टोपल्यात, दोन्ही पण कुत्र्याला टाकल्या. लोटकभर दूध पिऊन गेलाय, येईल दुपार पतूर. हा बर बर बर, पर्वती म्हणाला. आणि बोलत बोलत पर्वतीनं गोठ्याकडे बघितलं तसाच तरा तरा गेला आणि बैल सोडली. खांद्यावर शिवळ घेऊन रानाकडे निघाला. संजय, दुपारची भाकरी घेऊन बेंदच्या वावराची बाळबाला मेंढर घेऊन तिकडच ये म्हणाव. वाऱ्यानं झाडाचा शेंडा हलावा तसा सज्जाच्या मानेचा गड्डा हल्ला. पदराच्या पासण्यानं हात पुसत छप्पराजवळ घरात शिरली. ध्यान झाल्यागत काहीतरी झालं आणि ढांगा टाकत मागं फिरून संभानं ठेवलेलं दाण्याचं गठुडं घेऊन परत फिरली. गठुडं घरात ठेवून पिठाचं गाडगं घेऊन चूल पेटवली आणि भाकरी पाडवायला लागले. बाळूची मेंढरं घराभोवतीच चरत होती. वावराकडच्या झाडाझोडपांवर आणि वाळल्या काशावरती ताव मारत होती. बाळू घराच्या जवळ आला आणि उगाचच खच्चून आरडला, वहिनी भाकरी झाल्या का? न्याहारी करावी म्हणतो. नाही नाही, कोरड्या साजून होयाचं आहे, वांगी चिरायची आहे ती. कामात ना तशी हात मोकळा झालाय. मेंढरांची तोंड फिरवून आणुस्तवर कोरड्यास होईल.
बोलत बोलत सजानं गाडग्यातलं पीठ काटवटीत घेतलं, वरून पाणी ओतलं, ते झक्कास मळलं आणि सावकाश लेकराच्या पाठीत धपाटा घातल्यागत भाकरी वाढवायला लागले. पहिली भाकरी भाजली न भाजली तोवर दोन्ही बाजूनी 2 कुत्री धावली आणि रिनकऱ्यागत दारात येऊन उभी राहिली. त्यांची कुईकुई चाललेली. तुम्हाला उचललं रोगानं, रातच्या भाकरी खाऊन खिनभर तरी झालंय का? भूका लागल्या होय तुम्हासनी? मेंढ्या मागून रानात जावा, आत्ता भाकरी घेऊन येते आणि तुम्हासनी दूध भाकरी देते. आलेली दोन्ही कुत्री काय हरकत नाही म्हणल्यागत कुई कुई करत निघून गेली. सजानं धपाधपा भाकरी वाढवल्या, गोटा साफ केला तोवर तापायला ठेवलेल्या दुधाचा खमंग दरवळ पार तिच्यापर्यंत पोचलेला. पाण्याच्या बारडीत दोन्ही हात घालून खंगाळलं. धन्नात ढांगा टाकत सजा पार घरात गेली. बघतीया तर दूध वर उत्तू आलेलं. भया ग, वाईच खिनभर आली नसती तर दुधानं उत्तू गेलं असतं. दोन्ही हातानं उणउणीत दुधाण्याचं काठ धरून दुधानं बानवशीवरनं उतरून खाली ठेवल्यावर चुलीतली लाकडं काढून तिने राखेतच दुमती केली. तेवढंच मूड वरकोळचं राखवर. त्याच्यावर राख पसरली आणि बाहेर पडली. हाताला घावतील तशी बाहेरची कामं उरकून तान्ही करडं डालपाटी खाली घातली. म्हाताऱ्या सासऱ्याला सखारामाला हाळी मारली. मामा, शिक्याला गरम भाकरीचं टोपलं हाय, सुगडात वांग्याचं कोरड्यास करून ठेवलंय. भूक लागली का चावकाशीनं काढून खावा, पाहिजे तर दूध घ्या. सासऱ्याशी बोलता बोलता सजा कोंबड्याची अंडी बघत होती. तितक्यात संभा येऊन तिच्या पुढ्यात उभा राहिलेला. हातात धरलेली पिशवी एकदा आपल्या भोवती फिरवून सजा भोवतीनं फिरवत फिरवत रिंगण धरलेलं. अरे मूड दे, असं काय करतोय रे? बिरू दे वांगात आल्यावानी. भुक्याच असलात तर चल, खायला वाढते. रानात येतोच का इथं म्हाताऱ्या संग थांबतोच? मी रानात येणार. आज बेंदला नांगूर आहे. नांगराच्या आगलीवर उभं राहून गाणं म्हणणार आहे आज मी. आधी नीट बोलाय शिक. गाणं म्हणाय निघालाय. सुंभरानं गाता येतं का तुला अजून? ये ना तर गाऊन दाऊ का आता? संभा बोलला. त्यानं जोरात एक उसळी घेतली, 2 पाय फाकून उभा राहिला आणि कानावर हात ठेवला. अरे हो 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 हो, सुंभरानं मांडलं गा, सुंभरानं मांडलं. शंकर देवाला हो, शंकर देवाला, सुंभरानं मांडलं गा शंकर देवाला. बरम देवाला, विष्णू देवाला, गाव देवाला, भैरीनाथाला, बिरू देवाला, सुंभरानं मांडलं ग. गप कर की मुसते, माहिती आहे मला लय गाणार आहेस ते. जा, दुधाण्यातलं उलीचं दूध लोटक्यात म्हाताऱ्याला वतून ठेव. शिकाळीचा दोर करून ठेवलाय, दुधाण्याला गळपास दे. सांडू नग. रानात गेलं का तू आणि तुझा बा दुधात भाकरी कुस करून खावा. ए भाई, मला मेंढीचं दूध नको देत जाऊ. मेंढीचं दूध खाल्लो ना का मला लय झोप येते, अभ्यास होत नाही, अंग जड जड होते. अरे मुस्त्या, मेंढीचं दूध लय चांगलं. तुला पैलवान व्हायचं आहे ना, तर मग मेंढीचं दूध खावावं लागतंय. जा, मला नग मेंढीचं दूध. मला पैलवान नाही व्हायचं बाबा. शाळा शिकून मला साहेब व्हायचं. बाय, असं तू फाट्यानं का बोलतीस? सकाळी काय म्हणालीस? शाळा शिकायला हवं, नाही तर काटकिंजळात पाय फाटूस तर फिरावं लागतं. आणि आता म्हणती पैलवान व्हायचं नाही का तुला? अरे हो बाबा, तुला पाहिजे ते हो. अगोदर ते दुधानं उचल आणि माझ्या संग चल रानात. संभानं शिकाळे लावलेलं दुधानं हातात घेतलं. सजानं घरातल्या शेंगा वटीत ओतल्या, भाकरीची दुरडी डोक्यावर घेतली आणि दोघं मायलेकरं बेंदच्या रानाकडं निघाली. नेमकं त्या वक्तालाच खालच्या लावणातून घोडी लंगडी घालत आल्यासारखी उड्या मारत आली. सजाला बघून मोठ्यानं हसल्यागत हॅ हॅ करून खिंकाळली. घोडी खिंकाळल्याचा आवाज ऐकून सजानं भाकरीची दुरडी खाली ठेवली. तरा तरा घोडीजवळ गेली. बघतीया आता घोडीच्या पायातनं रक्त. सकाळी घोडीला कळावा घालताना पायाच्या जखमेवरच दोऱ्या आवळल्या गेलेल्या. तिनं आपल्या हातानं सरासरा कळावा सोडला. जरा जखमेच्या वर 4 बोटं घोडीला पुन्हा कळावा घातला. तिच्या माथ्यावरनं हात फिरवला. पोट भरल्यागत घोडीनं फुई करून पुकारा दिला आणि पुन्हा सावकाश लंगडी घातल्यागत उड्या मारत
घावल तसं दातानं गवत खुरटत निघाली. संभ्याला घोडीवर बसायची हुक्की आलेली, पण सजाच्या समजावण्यानं त्याने ती दाबली. मुक्या जनावराला त्रास देऊ नाही, ती आई व्हायची आता, सजा म्हणाली. सजानं एकदा घोडीकडं एकदा दुरडीकडं बघितलं. दुरडीला हात घातला, ते डोक्यावर घेतली आणि बेंदच्या रानाची वाट धरली. वाटेवरचा धुरळा चुलीतल्या ऊन ऊन राखेगत पायाला पोळत होता. लवणातून वर निघाल्यानंतर सजानं उलीशी वर मान करून बेंदच्या रानाकडे बघितलं तर रानातला नांगर दिसेना झालेला. तिनं पाय भरभर टाकायला सुरुवात केली. दुधाला झपत संभा हळूहळू चालला होता. मुस्त्या पाय उचल की, नांगूर सुटलेला दिसतोय, भुक्याचला असत्यान, तुझ्यामुळं रोजच उशीर होतोय. नांगऱ्याच्या भाकरी येळेवर पोच झाल्या नाही तर नांगऱ्या येळमाजून जातो. पाय उचल, चल बिगी बिगी चल. सजा असं बोलली ना बोलली तवर परबती तरवडीतून येताना दिसला. सजाला आडवा आला. आल्या आल्या त्यांनी सजाच्या टकुरीवरची भाकरीची दुरडी उचलून तळ हातावर घेतली. तो झाडाच्या सावलीकडे चालायला लागला तेव्हा दिवसाची उभी किरणं त्याच्यावर सांडत होती आणि भुईवर पडलेल्या त्याच्याच सावल्या पायतळापर्यंत सरकत होत्या. उशीर केला ग, लय भुका लागलेत. अहो काय सांगायचं, घरातलं एक काम सरलं का दुसरं मोरच. नांगर सोडला, बाईलाच निवायचं वैरण टाकली आणि तुला आडवा आलो. परबती बोलत होता, पण डालपाटीखाली डाललेल्या कोकराकडे बघावं तसा त्याचा एक डोळा सजाच्या शिगारलेल्या पोटावरनं फिरत होता. सजा, आता हे वड आता जरा कमी कर की, तू आपली घरचंच बघायचा. बाळबाला उद्या त्याच्या सासूरवाडीला धाव तू आणि बायकोला घेऊन ये म्हणून सांगतो. मग बाहेरची कामं बाळबाची बायको बघन. अहो ते का, मला का होत नाही का, पांगळी आहे मी. अगं तसं नवं ग, आता तुला बी 7वा 8वा लागला असेल की. ए बाया, बापाईकडे असल्या गोष्टीकडे ध्यान नाही देऊ. दोघं नवरा बायको बोलत बोलत चाललेले. संभा दुधाण्याची शिकाळी घेऊन मागं मागं चाललेला. त्यांनी हातात धरलेल्या भाकरी आणि कोरडाशाचा वास खमंगपणे मिळून गेल्यावर झाडाबुडी सावकाश भाकरीचं थाबडं सोडलं. परबतीनं दगडागत एक टिप्पिऱ्या कांदा दुरडीतनं उचलला. एका बुक्कीत कांद्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. तोवर सजानं वांग्याचं कोरड्यास, बाजरीच्या भाकरी ताटात वाढलेल्या. भाकरी सोडल्या सोडल्या बोलवल्यागत बकरा बाभळीचा पाला खायचा टाकून धूमनं पळत आला आणि परबतीच्या बाजूला येऊन उभा राहिला. परबतीनं त्याच्याकडे काही लक्ष न दिल्यासारखं केलं. मग काय बकऱ्याला रावलं नाही. त्यांनी परबतीच्या भुजावर हळूच एक डुसणी दिली. तुझ्या आईला तुझ्या, उली सदम निघाना होई तुला, धर खा, असं म्हणत परबतीनं एक चतकोर भाकरी जेवत्या हातानं बकऱ्याच्या तोंडात कोंबली. बकऱ्यानं पण तिथंच उभं राहून कवळं गवत खाल्ल्यागत तेवढी भाकरी माटकावली. सजाकडं बघत बघत रांगत गेल्यागत पाऊल उचलत गेला. ये किरड्या, मोर ये की असा धोंडाच घाल ती शिंगाडात. तुझा लाड तिकडं तुझ्या धान्याकडं, माझ्या पुढं नाही चालायचा. अगं दे की गाजभर, आशानं जवळ आलाय, त्याची आशा मोडू न ग. वय वय ठाव नाही वय, याच्या आधीच्या बकऱ्यानं काय केलं ते, अजून गुडघा दुखतोय माझा. अगं ह्यो नाही मारायचा. ह्या येड्या डोक्याच्या मेंढरांना लय जीव लावणं बरं नाही. सजाचं बोलणं एडक्याला कळल्यागत एडका मागं सारला. आपलं तोंड फिरवून त्यांनी कळपाकडं वळवलं. इतक्यात परबतीनं दुसरी कोर त्याच्या मोहरं धरली. एडक्यानं सजाकडं बघत बघत तेवढी कोरभर भाकरी चाबलून खाल्ली. आशीर्वाद दिल्यागत बॅं करून ओरडत ओरडत मेंढरांच्या खांडाकडं निघून गेला. त्याच्या जाण्याकडे आणि बघण्याकडं संभा देखील बारीक नजरेनं बघत होता. भाऊ, हे बकरं साधारण कदा तुमच्याकडं बरं पळतंय, संभा म्हणाला. अर्थाचं असं आहे, जित्राबाला जीव लावावा लागतोय. जीव लावला का झाडावरचं पाखरू बी खाली येऊन मांडीव बसते. येळ प्रसंगाला ही जित्राब आपला जीव बी टाकतात. बांधावरच्या झाडाची गार सावली, खाली निवांतपणे दुपारची भाकरी खाणं चाललेलं. बाळूबरोबर आणखीन 2 मेंढकं पण आलेलं. त्यांच्या जोडीला एक नांगऱ्या पण होता. सजानं लोटक्यातलं वांग्याचं कोरड्या सगळ्यांना उली उली वाढलेलं. त्यांनी पण आपल्यातलं थोडं थोडं वाटून दिलेलं. बाळूनं ताटात वाढलेल्या कालवणातच भाकरी मुरगळून कुस्करून खायला लागला.
हे बापू, तू असं आरगू जगत खाऊ नकस ना, मला बघवत नाही ते, संभा म्हणाला. आरगू जगत बशीर, बाळूनं विचारलं. कोरडे असन भाकरी येगळी खावी, दूध आणि भाकरी येगळी खावी. तू तर सगळं एका जागी करून खातोय. तुला काय हे मास्तरनी शिकवलं होई? एवढ्या भोकाच आहे तुझा मास्तर. अरे पोटात सगळं एकच होतंय की. भाकरी खाऊन झाल्यावर बाळा मेंढरांमागं निघून गेला. नांगरकरी तिथंच आडवा झाला. ससा मात्र झाडाझुडपात लाकडं काटक्या जमवायला लागली. तिला सांजच्या स्वयंपाकासाठी जळणाची बेजमी करायची होती. उन्ह उतरल्यावर परबती धडपडत उठला, बैलासनी पाण्यावर घेऊन गेला. बैलांना पाणी पाजून नांगराची जोडणी केली. सजानं जळणाचा भारा आवरून चांगला आवळला. संभाला हात लाव म्हणाली. संभाच्या मदतीनं तिने टकुरीवर घेतलं आणि घराकडे निघाली. संभू, येतोच का माझ्याबर घरला? मी नाही जा, मला आगली उभं राहायचंय. रूमनं धरून राहणार आहे. बापूसारखं गाणं म्हणायचं मला. अरे ताटीवाल्या, परीक्षा जवळ आली, बुकात डोसकं घाल की जरा. आता का नाही आजच्याच दिस, मग परीक्षा संपली की रोज येणार आहे. जा मुसते, कर तुझ्या मनासारखं. सजा बोलली, पण काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाली. अरे चल की वाद्या, ते कोरड्याचे सुगाड आणि भाकरीचे दुरडे घेऊन चल माझ्या मागं. उद्यापासनं बस म्हण नांगरावरच. संभानं एकदा बापाकडं एकदा नांगराकडं बघितलं. परबतीनं वाईस दापल्यासारखं केल्यावर संभानं भाकरीची टोपली कोरड्याशाचं सुगाड उचललं. एका हातात रिकामं झालेलं दुधानं शिकाळीला लावून साज्याच्या मागून निघाला. त्यावेळी उन्ह मऊ झाली होती आणि मुक्कामाला जायची घाई झाल्यागत दिवस बी आभाळाच्या घड्या सरासरा उतरत होता. श्रोते हो, हा होता भिंगर या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.